ITI कॉलेज समोर देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला अटक। यवतमाळच्या तरुणावर पुसद ग्रामीण पोलिसांची कारवाई। पुसद प्रतिनिधी। पुसद दिग्रस रोडवरील ITI कॉलेज समोर देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडतीमध्ये 27,000 रुपये किमतीचे देशी बनावटी पिस्तूल व 2 जिवंत कारतूस जप्त केलेले आहे। ही कारवाई दिनांक 1 जून 2025 रोजी रात्री 9:40च्या दरम्यान केलेली आहे। दर्शन हरिलाल बकुरिया वय वर्ष 20, राहणार सुराणा लेआउट यवतमाळ, हल्लेमुक्काम देवगाव, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। अटक केलेल्या तरुणाविरोधात दिनांक 2 जून 2025 रोजी 1:11च्या दरम्यान विविध कलमानुसार गुन्हे दाखल झालेले आहे। ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण मुलगा दिनांक 1 जूनच्या रात्री ITI कॉलेजजवळ अंधारात गावठी बनावटीचे पिस्तूल कमरेला बांधून फिरत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शेख मसूद, योगेश आडणे, शरद लेनगुरे, केशव मुंडे व चालक सचिन राऊत हे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते। अशातच बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पथकाने खासगी वाहनाने घटनास्थळाच्या काही मीटर अंतरावर वाहन उभे केले। त्यानंतर पायदळ त्या तरुणाजवळ जाऊन बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आढळला। त्यानंतर त्याला पकडले असता त्याच्या कमरेला 25,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत कारतूस आढळल्याने जप्त केले आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।